नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बारामती लोकसभा संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. विजय शिवतारे आता सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. विजय शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. बारामतीमधून शिवतारे माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज दुपारी 4 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक देखील शिवतारे यांनी बोलावली आहे. त्यानंतर विजय शिवतारे काय भूमिका मांडणार, बारामतीमधून अखेर माघार घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच विजय शिवतारे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांची देखील बैठक झालेली होती. आणि या बैठकीमधून विजय शिवतारे यांची नाराजी अखेर दूर झाल्याचं बोललं जात होतं. मात्र अखेर आता विजय शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत. विनायक, विजय शिवतारे यांची नाराजी दूर झाली आहे का? सागर बंगल्यावर पुन्हा एकदा फडणवीसांसोबत बैठक. सागर बरोबर आहे. याआधी आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी विजय शिवतारे जे आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही सुद्धा भेटलेले होते. आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विजय शिवतारे जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार त्यांची नाराजी दूर झालेली आहे अशी माहिती होती. परंतु अजूनही आज जे आहे ते पुन्हा एकदा ते भेटायला आलेले आहेत. त्यामुळे बाहेर आल्यानंतर ते काही मीडियासोबत स्पष्टीकरण देतात का, आपली भूमिका काही मांडतात का, हे बघावं लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले जे नाराज घटक आहेत, जे नाराज नेते आहेत, त्यांना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न जे आहे ते देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतात. विजय बापू शिवतारे यांनी थेट अजित पवारांच्या विरोधात नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती. अपक्ष लढेन अशी भूमिका घेतली होती. आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच विनायक, त्यामुळे या भेटीमधून आता विजय शिवतारे यांची नाराजी दूर होते का आणि ते काय भूमिका स्पष्ट करतात यावर आपली नजर असेलच. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.